छत्रपती संभाजीनगरमधून गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणारी एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। 90च्या दशकात संपूर्ण संभाजीनगर शहरात आपली दहशत आणि दबदबा निर्माण करणाऱ्या एका तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला। हा डॉन दुसरा तिसरा कुणी नसून त्याचे नाव आहे बाबा फरजान। धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वीच आजारपणाने त्याचा मृत्यू झाला होता, पण त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरात पोलिसांनी त्याच्या मिटमिटा आणि पडेगाव येथील बंगल्याला चारी बाजूंनी वेढा घातला। तब्बल 21 तास चाललेल्या या थरारक कारवाईत पोलिसांच्या हाती जणू कुबेराचा खजानाच लागलाय। घरात एवढा पैशाचा डोंगर होता की नोटा मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल 5 मशीन मागवाव्या लागल्या। अखेर कोण आहे हा बाबा फरजान आणि त्याने ही कोट्यावधींची संपत्ती कशी कमावली आणि पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पोलिसांना नक्की काय काय सापडले, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मिटमिटा भागातील एका आलिशान बंगल्यावर अत्यंत गोपनीय पद्धतीने धाड टाकली। हा बंगला होता 90च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फरजानचा। पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा पोलीस अधिकारीही चक्रावून गेले। 2 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम लपून ठेवण्यात आलेली होती। पैशांचा हा डोंगर मोजण्यासाठी पोलिसांना तात्काळ 5 पेक्षा जास्त नोटा मोजण्याच्या मशीन्स मागवाव्या लागल्या। तब्बल 21 तास चाललेल्या या कारवाईत तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यात सर्वाधिक 100 रुपयांच्या नोटा आहेत। या कॅश सोबतच पोलिसांना 21 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची चांदीही सापडली आहे। इतकेच नव्हे तर बाबा फरजानची दहशत अधोरेखित करणाऱ्या 4 रायफल्स, 500 जिवंत काडतुस, तलवारी आणि चाकूचा ढीगही पोलिसांनी हस्तगत केलाय। पण या कारवाईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न म्हणजे हा बाबा फरजान नेमका कोण आहे। 90च्या दशकात छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरात बाबा फरजान उर्फ फरजान नावाची प्रचंड दहशत होती, दबदबा होता। शहरात त्याची एवढी दहशत होती की वादग्रस्त जमिनींचे व्यवहार, मोठ्या आर्थिक देवाणघेवाणी आणि सेटलमेंटमध्ये त्याचा शब्द हा अंतिम मानला जायचा। या जमिनीच्या काळ्या व्यवहारातून आणि सेटलमेंटमधून त्याने कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती जी आहे ती पुढे आली आहे। ही सगळी काळ्या पैशाच्या व्यवहारातून आणि त्याचबरोबर सेटलमेंटमधून त्याने कोट्यावधी रुपयांची ही बेनामी संपत्ती कमवल्याचंही बोललं जात आहे। सिटी चौक आणि मिटमिटा भागात त्याची आलिशान घरं आहेत। स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्यासाठी त्याने विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे अध्यक्षपदही भूषवलं होतं। एवढंच नाही तर तत्कालीन बड्या राजकीय नेत्यांशी त्याचे थेट संबंध होते। त्याने अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूकही लढवली होती। त्याच्या घरात होणाऱ्या गुप्त बैठका शहराच्या राजकारणाची दिशा ठरवायच्या, अशीही चर्चा असायची। गेल्या काही वर्षात बाबा फरजानचा प्रभाव कमी झाला असला तरी त्याच्या अफाट आणि बेनामी संपत्तीची चर्चा ही कायम होती। महिन्याभरापूर्वीच आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला, मात्र त्याच्या मृत्यूनंतर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केलेली ही कारवाई अनेक जुन्या प्रकरणांची उकल करणारी ठरू शकते। पोलिसांनी कोट्यावधींची कॅश आणि संशयास्पद कागदपत्रे ही जप्त केली आहेत। हा पैसा कोणाचा होता, बाबा फरजानच्या मागे कोणाचं नेटवर्क चालत होतं आणि त्याचबरोबर यात कोणत्या बड्या राजकीय नेत्यांचे लागेबंदे आहेत का, हे सगळंच पोलिसांच्या तपासातून पुढे येणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।